संक्रांत सर्व भाज्या कापून ठेवल्या। हॅलो, नमस्कार मित्रांनो, सोहमारा मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक अशी मी स्वागत करत आहे। आर्याला आत्ताच स्कूलला पाठवलेलं आहे। आता जवळपास 7:30 वाजलेले आहेत। सकाळचं काम झालेलं आहे, भांडे वगैरे झालेत, किचन ओटा झालेला आहे। आज मला बनवायचं आहे लाडू, तर ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कारण बघा, आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळा असल्यामुळे ना पौष्टिक असे जर हेल्दी लाडू आपण बनवले तर ते आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम असतात। तर तसे मी आज लाडू बनवणार आहे आणि ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला मग थोड्या वेळाने भेटूया। वॉशिंग मशीनचा स्टँड जो आहे तो गंजलेला आहे, आता याला कलर द्यायचा आहे, ते काढून ठेवलेलं आहे। मशीन अशीच आहे। या ठिकाणी हे जे पोते आहेत ना, हे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बेड आहे ना आपला, त्याच्या खाली टाकायचं आहे। बघा, याच्यामध्ये बरीचशी डस्ट असते, त्यामुळे याला धुवून घ्यायचं आहे। शिफ्टिंगमध्ये याच्यामध्येच सामान वगैरे भरलेलं होतं। झाडांना पण पाणी जे आहे ते द्यायचं आहे। आणखी एवढी झाडं जी आहेत ते व्यवस्थित लावून घेतलेली आहेत। घरातील स्वच्छता जी आहे ती घरातील अंगणापासून सुरुवात होते आणि बघा, आपलं घरातील अंगण जर स्वच्छ असेल ना तर घर किती प्रसन्न असतं। त्यामुळे अंगण आपलं आधी स्वच्छ करणं गरजेचं असतं। तर या ठिकाणी झाडू जे आहे ते मी मारून घेत आहे। झाडू मारल्यामुळे नकारात्मकता जी ऊर्जा आहे आपली ती निघून जाते आणि आपलं घर जे आहे ते अगदी छान वाटायला लागतं। त्यामुळे बघा, सकाळचं सुरुवातीचं काम जे असतं ते माझं झाडू मारणं असतं। बाहेरचं झाडू मारल्यानंतर मग मी घरातील सर्व कामे करत असते। तर झाडू वगैरे मारून घेते। आपल्या घरामध्ये जर बघा आपण स्वच्छता ठेवलं ना तर घर किती सुंदर दिसतं आणि घराचे जे प्रवेशद्वार आहे ते नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवायचे आहे। तर झाडाला वगैरे पाणी मारून घेते। सकाळी सकाळी बघा, सूर्यप्रकाश जो आहे तो खूप छान असा येतो, कारण हे जे घर आहे ते पूर्वमुखी आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश खूप छान येतो। तर झाडाला पाणी मारून घेतल्यानंतर झाडे बघा कशी टवटवीत दिसायला लागतात। थोडीशी धूळ बसलेली असते तर आपण हाताने देखील असं स्वच्छ करू शकतो। तर खूप नवीन आणि खूप फ्रेश अशी ही सर्व झाडे वाटत आहेत। आणि आता त्यानंतर मला अंगणामध्ये जे आहे ते सडा मारून घ्यायचा आहे। इथं आपण सडा मारू शकत नाही, कारण फरशी आहे तर पुसायची आहे। खूप सुंदर असं फूल आलेलं आहे। तर आता पाणी वगैरे मारते अंगणामध्ये आणि पुसून घेते आणि त्यानंतर रांगोळी काढायची आहे। मित्रांनो, जर का आपण घराच्या सभोवती बघा मन प्रसन्न करणारी फुलझाडे लावली ना तर आपलं घर बघा तितकं छान वाटतं आणि आपलं मन जे आहे ते देखील अगदी फ्रेश आणि प्रसन्न असं असतं। तुळशीचं रोप जे आहे ते देखील आपण आपल्या घराच्या समोर लावलं पाहिजे। तुळशीचं जे रोप आहे ते मला भेटलेलं नाही, त्याने देखील आपल्या घरामध्ये खूप अशी सकारात्मक ऊर्जा येत असते। तर या ठिकाणी फरशी वगैरे असंच पुसून घ्यावं लागतं आणि त्यानंतर काढणार आहे रांगोळी। घरामध्ये बघा कुठेही कचरा धूळ जी काय आहे ना ती राहता कामा नये। अगदी 5 मिनिट लागतात या सर्व गोष्टी करायला आणि याने आपलं घर किती सुंदर दिसायला लागतं। या ठिकाणी काच जो आहे तो देखील घाण झालेला आहे, धूळ फार येते, त्यामुळे असं पुसून घ्यावं लागतं। 5 मिनिटात सर्व कामे होऊन जातात। आणि बघा, त्यानंतर मला घरातील आतमधली जी कामं आहेत ती देखील करायची आहेत। आज फक्त लक्ष्मीचे पाऊलच मी काढत आहे। थोडी जर का आपण आपल्या दाराच्या समोर रांगोळी काढली ना तरी देखील आपलं घर जे आहे ते अगदी सुंदर असं होतं। तर या ठिकाणी बघा लक्ष्मीची पावलं वगैरे झालेली आहेत। आता घरातली कामे करून घेते। घराचा जो उंबरठा असतो ना तो देखील आपल्याला पुसून घ्यायचा आहे। आणि बघा, सणवार किंवा गुरुवार असेल ना तर त्या दिवशी मी हळदीचं लेपन वगैरे उंबरठ्याला करत असते। लहानपणापासून मी बघत आलेली आहे, माझी जी आजी आहे ना ती विभूतीचे जे पट्टे आहेत ना ते देखील उंबरठ्याला लावत असते। तर या सर्व गोष्टी बघा आपण आपल्या मोठ्यांकडूनच शिकत असतो। त्याला कवर घालायचे आहेत, धुतलेले नाही त्याचे कवर। कपाटात बघते आता, कवर घालायचे आहेत। दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून जर घेतलं ना तर दिवसभर जे आहे ते आपलं घर अगदी छान राहतं।
त्यामुळे बघा घर जे आहे ते सकाळी सकाळी झाडून घ्यायचं आहे, कपडे वगैरे घड्या करून घ्यायचे आहेत आणि फरशी पुसायची आहे. फरशी पुसताना त्यामध्ये थोडंसं ना मी खडे मीठ जे आहे ते टाकते, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. आणि या ठिकाणी लोडचे कव्हर जे आहेत ते घालायचे आहेत. या ठिकाणी बॉटल जी आहे ती आतमध्ये नेऊन ठेवायची आहे. तर बघू शकताय घर स्वच्छ झालेलं आहे. लाडू जे आहेत ते बनवायचे आहेत, तर त्यासाठी खोबरं जे आहे ते उन्हात वाळू घालणार आहे. या ठिकाणी खारीक काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये देखील काही खारीक आहे. ही जी क्लिप आहे ती आदल्या दिवशीची आहे, जी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. बघा, लाडू बनवण्यासाठी जे काही ड्रायफ्रुट्स आणलेले होते ना ते उन्हात वाळू घालायचे होते. खोबरं आणि डिंक जे आहे ते महत्त्वाचं असतं आणि डिंक जे आहे ते बघा थोडंसं उशीर झालं होतं आणायला. बाकीचे सर्व ड्रायफ्रुट्स होते, तर सर्व ड्रायफ्रुट्स आधी मी उन्हामध्ये वाळू घालून घेते. 2020 बिस्किट जे आहेत ते मला फार आवडतात, त्यामुळे ते बिस्किट घेऊन आलेले आहेत. आणि या ठिकाणी जे काही कपडे वगैरे धुण्याचे साबण आहेत ते मी साईडला ठेवत असते. आता हे सर्व नंतर मला बॉक्समध्ये वगैरे ठेवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी असा कडक चहा जो आहे तो देखील घेऊन आलेला आहे. याच्यात जिरे आहेत आणि आता हे जे खोबरं आहे ते उन्हात वाळवून घेते. ड्रायफ्रुट्सचा डब्बा, याच्यामध्ये आहे बदामचे 2 पॅकेट आहेत, मुंगफली आहे, काजू, बदामचे 3 पॅकेट आहेत. सर्व ड्रायफ्रूट जर का उन्हामध्ये अगदी आपण कडकडीत वाळवले ना तर याच्यातील जो काही कुबट वास आहे तो निघून जातो. आणि बघा, सहसा हिवाळ्यामध्ये असा कुबट वास यायला लागतो, त्यामुळे पोर्चमध्ये अगदी छान असा सूर्यप्रकाश सकाळच्या वेळेला येतो. त्यामुळे सर्व ड्रायफ्रुट्स मी पोर्चमध्ये वाळवून घेते. खूप छान आहे बघा, या ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे तो अगदी छान येतो, त्यामुळे काहीही या ठिकाणी वाळवता येतं. तर सर्व ड्रायफ्रुट्स वाळवून घेते आणि त्यानंतर याचे लाडू जे आहे ते बनवायचे आहेत. पोहे बनवणार आहे, पोहे भिजवून घेत आहे आणि या ठिकाणी कढई ठेवलेली आहे. चहा जो आहे तो करायचा आहे. भांडे वगैरे अगदी स्वच्छ सगळे छान झालेले आहेत, त्याला पालते घालून घ्यायचे आहेत. सर्व भांडे मी स्वच्छ केलेले आहेत, पालते वगैरे घालून घेणार आहे. आणि याच्यामध्ये पाणी जे आहे ते ठेवलेलं आहे, फिल्टर खाली ठेवायचं आहे. हे जे फिल्टर आहे ते मला घासून घ्यायचं आहे. आणि आज मसाल्याचा डबा जो आहे तो घासायला टाकलेला होता, तर हे सर्व इथे लावून घेतलेले आहेत. तर पोहे वगैरे बनवून घेते आणि चहा जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे. किचनमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम मी चहा आणि पोहे बनवून घेणार आहे. सर्व कामे घरातील झालेली आहेत. घर स्वच्छ झाल्यानंतर मग आपल्याला निवांत असं नाश्ता जो आहे तो करता येतो आणि सर्वांचं सकाळीच झालेलं आहे. तर बघा, पाण्याची भांडे देखील मी धुवून घेतलेली होती, त्याच्यामध्ये देखील पाणी भरून घ्यायचं आहे. आपल्यासाठी देखील आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि बघा, आपण जर वेळ आपल्यासाठी काढला नाही तर बघा आपल्याला वेळच भेटणार नाही, कारण दिवसभर ही कामे जी आहेत ती चालूच असतात. तर सर्व अगदी आपल्याला एक समान सर्व कामे करावीच लागत असतात. तर या ठिकाणी ही जी भांडी आहेत ना ती आधी मी पालती घालून घेते आणि त्यानंतर निवांत असं बसून चहा आणि पोहे जे आहे ते खाणार आहे. नाश्ता वगैरे बनवत असताना एखादी किचनचा कप्पा जो आहे तो देखील मी स्वच्छ करत असते. आता या सर्व कामाची मला सवय झालेली आहे, कारण बघा या सर्व कामाला आपल्याला खूप वेळ लागतो आणि हातासरशी जर का आपण ही किचन मधली कामे केली तर आपलं किचन नेहमी स्वच्छ असं दिसतं, कारण याच्यासाठी वेळ जो आहे तो बराचसा द्यावा लागतो. तर भांडी वगैरे जी आहेत ना ती जागच्या जागी ठेवायची आहेत. पोहे झालेले आहेत, प्लेट झाकून ठेवते आणि त्यानंतर मग पोहे वगैरे वाढून घेणार आहे. तर बघा, नेहमीच किचनमध्ये भांडे जी आहेत ती जास्त असतात आणि ही भांडी वरचीवर आपल्याला जागच्या जागी ठेवावी लागतात. तर मसाला दाणे जी आहे ती देखील स्वच्छ करून घेतलेली आहे. तर आता याच्यामध्ये जे काही मसाले आहेत ते देखील मी ठेवून घेणार आहे. तर भांडे जे आहे ते जागच्या जागी ठेवणं हे सर्वात मोठं काम असतं. ते अगदी लवकर झालं ना तर आपलं किचन बघा किती सुंदर दिसायला लागतं. भांडे वगैरे बघा पालते झालेले आहेत, किती लवकर काम होतं. जर एकदा आपण 2 कामे केली ना तर बघा आपलं काम अगदी लवकर होतं. आणि आता याच्यानंतर चहा पोहे जे आहेत ते मी पोर्चमध्ये बसून घेणार आहे, कारण पोर्चमध्ये बघा छान असं सकाळी सकाळी ऊन येतं. आणि याच्यानंतर डिंकाचे लाडू बनवायचे आहेत, त्याची तयारी करून घ्यायची आहे, कारण त्यानंतर मुलं स्कूलमधून येणार आहेत. मस्त असे गरमागरम चहा पोहे जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता याला बसून मी हॉलमध्ये गरमागरम खाते.
ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत आणि बघा आता हिवाळा जो आहे तो जवळ 5-6 तर संपेलच, त्यामुळे बघा बनवा म्हणत आहे पण काही होत नाही. उद्या परत संक्रांत आहे, भोगीची भाजी बनवायची आहे, त्याची देखील लिस्ट बनवायची आहे. तर त्याच्या आधी मी आज बनवणार आहे डिंकाचे लाडू. तर डिंक जे आहे ते बरेच दिवस झाले ते आणत नव्हते, त्यामुळे हे जे लाडू आहेत ते आज करू उद्या करू असं करत करत पुढे ढकललं जात होतं. परंतु आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू आणि ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मग बघूयात डिंकाचे लाडू. तर याच्या आधीच मी खारकाचे असे बारीकसे असे तुकडे करून घेतलेले आहेत. मिक्सर मध्ये ज्यावेळेस हे आपण बारीक करू ना त्यावेळेस मिक्सर खराब होणार नाही, त्यामुळे असे बारीक खारकाचे तुकडे बनवून घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी सर्व ड्रायफ्रुट्स आहेत आणि याच्यात बघा खोबऱ्याचा किस जो आहे तो देखील करून ठेवलेला आहे. आता फक्त याचे लाडू बनवायचे राहिलेले आहेत. एक्स्ट्राचा जो किराणा आहे तो मी अशा 2 बॉक्सेसमध्ये ठेवत असते. स्टेशनरी वगैरे मी या वरच्या बॉक्समध्ये ठेवते, इझिली सापडतं, त्यामुळे सर्व बॉक्समध्ये ठेवत असते. जायफळ लागणार आहे तर जायफळ घेत आहे. तर एवढं सर्व साहित्य लागणार आहे. खोबरं घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, या ठिकाणी आहे खारीक आणि हे बघू शकताय तुम्ही हे सारे ड्रायफ्रुट्स आहेत. खोबऱ्याचा किस, हे जे आहेत ते खारीक घेतलेले आहेत. या ठिकाणी काजू, मनुके, बदाम आहेत आणि या बिया आहेत भोपळ्याच्या. तर आणि याच्यात जायफळ आहे हे टाकणार आहे. याच्यामुळे काय होतं, हे जी खारीक आहे ना याचा वास येत नाही आणि बघा मुलं आवडीने खातात लाडू. खारकाचा थोडासा वास येतो, त्यामुळे जायफळची जी पूड आपण टाकल्यानंतर वास येत नाही आणि अगदी छान असे लाडू बनतात. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी बघा तूप या ठिकाणी जास्त काही लागत नाही. अगदी थोड्या तुपामध्ये देखील हे डिंकाचे लाडू छान बनतात, कारण बघा सर्व ड्रायफ्रुट्स या ठिकाणी फक्त तुपात परतायचे असतात. तूप जे आहे ते देखील संपलेलं आहे आणि साय जी आहे ती मी जमा केलेली आहे. आता त्याचं तूप बनवायचं आहे. तर बघू शकता या ठिकाणी हे जे खारीक आहेत ना हे भाजून घेणार आहे तुपावरती. उन्हामध्ये ज्यावेळेस आपण ही खारीक वाळू घालतो बघा त्यावेळेस ही खारीक जी आहे ना ती बघा कडक होते आणि काय होतं ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये फिरवू ना त्यावेळेस याची बारीक अशी पेस्ट बनते. त्यामुळे उन्हात नक्की वाळू घाला. थोडंसं तूप जे आहे ते परत टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये हा जो खोबऱ्याचा किस केलेला आहे तो टाकून द्यायचा आहे. जास्त आहे त्यामुळे थोडं थोडं टाकलेलं आहे. थोडं थोडं टाकल्यामुळे छान असं भाजलं जातं. अर्धवट ठेवावं लागलेलं आहे आणि आर्यासाठी खिचडी बनवत आहे. आर्याचा स्कूलचा टायमिंग झालेला आहे यायचा. तर सर्व भाज्या कापून ठेवलेल्या आहेत. भोपळा घेतलेला आहे, मेथीची भाजी, कांदा आणि टोमॅटो आणि हे तूप आहे तर तुपात खिचडी बनवणार आहे. खिचडी करताना बघा तांदूळ जे आहेत ना ते पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत घाला, त्यामुळे काय होतं खिचडी जी आहे ती मऊ बनते. लहान मुलांसाठी ही जी खिचडी आहे ती खूप उत्तम अशी असते. हे देखील थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर छान असं वाळतं बघा हे आणि छान मिक्सर मधनं निघतं. आत्ता जिरे जे आहेत आत्ता गरम झालेलं आहे. ज्यामध्ये टाकायची आहे मोहरी आणि जे काही आपण भाज्या चिरलेल्या होत्या त्या टाकायच्या आहेत. कांदा जो आहे तो टाकायचा आहे. साधी अशी खिचडी खूप छान लागते मुलांना. आणि या ठिकाणी डाळ जी आहे ती भिजत घातलेली आहे. पिवळी आणि लाल कलरची डाळ घेतलेली आहे या ठिकाणी. तर तांदूळ भिजू घातल्यामुळे खिचडी खूप छान होते. मसाले टाकून घेऊ. हळद, धनी पावडर, लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ,
मुलं स्कूलमधून येण्याच्या आत त्यांना काहीतरी बनवून ठेवावं लागतं. आल्यानंतर त्यांना भूक लागते, कारण स्कूल जे आहे ते बऱ्याच वेळ असतं. तर ड्रायफ्रुट्स वगैरे भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बिर्याणी मसाला जो आहे तो टाकायचा आहे आणि हा मसाला टाकल्यानंतर बघा थोड्या वेळ याला परतायचं आहे. त्यानंतरच पाणी टाकायचं आहे. त्यामुळे खिचडी जी आहे ती अगदी चविष्ट अशी बनते. मुलांना फार आवडते. आता खिचडी वगैरे झालेली आहे. टोपण लावून घेते आणि आर्याला आणायला जाते. अगदी कमी वेळामध्ये ही खिचडी बनते. या खिचडीला जास्त काही वेळ लागत नाही. 2 शिट्ट्या झाल्या ना तर खिचडी जी आहे ते लगेच तयार होते. तूप जे आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण आज तूप जे आहे ते संपूर्ण संपवायचं आहे. डबा घासून घ्यायचा आहे, कारण दुसरं तूप केल्यानंतर ते टाकण्यासाठी डबा जो आहे तो रिकामा पाहिजे. तर या ठिकाणी बदाम वगैरे जे आहेत ते भाजून घेत आहेत. लवकर असे बदाम जे आहेत ते भाजले जातात. तर गोल्डन कलर जर आला तर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. सर्व ड्रायफ्रुट्स अगदी कमी तुपामध्ये छान असे भाजले जातात. 2 ते 3 चमचे तूप जे आहे ते या ठिकाणी लागत असतं. गोल्डन ब्राऊन कलर आला ना तर त्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. भोपळ्याच्या बिया ज्या आहेत त्या देखील भाजून घेत आहे. ह्या लवकर भाजल्या जातात. तर बघा सर्व ड्रायफ्रुट्स भाजून थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच मिक्सरमधनं बारीक अशी करून घ्यायची आहेत. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे ड्रायफ्रुटचे जे लाडू आहेत ते आपल्या आरोग्यासाठी फार पौष्टिक असे असतात. आणि हे जे लाडू आहेत ते बघा अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वजण खाऊ शकतात. तर या ठिकाणी हे ड्रायफ्रुट्स भाजण्यासाठी 5 ते 10 मिनिट लागतात. कधी आली तू तर मला कळालंच नाही काही लवकर आलेलं. मी तुझी वाट बघायला लागले, तुझ्यासाठी खिचडी बनवले. हा, तू कधी आलीस ते मला खिडकीतनं दिसलंच नाही. हा 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 जा आता हातपाय धुवा, स्वच्छ ड्रेस चेंज करा. काजू भाजण्यासाठी देखील या ठिकाणी जास्त वेळ लागत नाही. कमी वेळात काजू भाजले जातात. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. 2 शिट्ट्यात खिचडी मस्त अशी बनते. तर आता गॅस करायला लागले इथे बंद. काजू जे आहेत ते भाजायला लागलेले आहेत. डिंक हा फुलतो बघा, छान असा फुगून येतो. डबल होतो हा डिंक तुपामध्ये तळल्यानंतर. मग वाटीनं तुम्ही याला बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता. आणि हिवाळ्याच्या ऋतूमध्ये बघा हा डिंक आपल्या शरीराला खूप महत्त्वाचा असतो. कंबर दुखत असेल तर बघा तुम्ही हे डिंकाचे लाडू देखील खाऊ शकता. आणि तब्येत सुधारायची असेल तरी देखील ह्या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीचे ड्रायफ्रूटचे लाडू देखील तुम्ही बनवू शकता. तर बघा असा मस्त असा तुपावर छान असा फुलतो. असा चांगला असा फुगेपर्यंत याला तुपावरती तळून घ्यायचा आहे. मनुके तळायला मात्र तूप जे आहे ते या ठिकाणी थोडंसं जास्त लागतं आणि आज तूप जे आहे ते संपलेलं होतं तर परतून घेत आहे. त्यामुळे मनुके बघा असं मस्त फुगलेले आहे. थोडासा जो ब्राऊन कलर आहे ना थोडा जास्त झालेला आहे. तर या ठिकाणी डिंक घेतलेला आहे तळून. बघा हा डिंक देखील असा मस्त, हे बघा बघू शकता डिंक तळलेला आहे. काजू तळून घेतलेले आहेत. मनुके जे आहेत ते घेतलेले आहेत. या ठिकाणी बदाम आहे, हे आहेत भोपळ्याच्या बिया. खोबरं घेतलेलं आहे आणि या ठिकाणी खारीक आहे. गुळ जो आहे तो बारीक करायचा आहे. पाणी बिलकुल याच्यात वापरायचं नाही. खिचडी जी आहे ती थंड होण्यासाठी ठेवलेली होती. तर आता खिचडी जी आहे ती देऊन घेते आर्याला. तर दिल्यानंतर ती जेवण करते. काही वेळेस तिला खाऊ घालावं लागतं. तर गरम गरम खिचडी जर असेल तर ती खाते. तर या ठिकाणी बघा सर्व कामे करत असताना आपल्याला दुसरी देखील कामे करावी लागत असतात. तरच आपलं घर जे आहे ते नेहमीच स्वच्छ असं असतं. आणि बघा ही तर कामे चालूच राहणार, कारण बघा घर म्हटल्यानंतर एकाबरोबर आपल्याला अनेक कामे एकसाथ करावीच लागत असतात. तर साडी वगैरे प्रेस करून ठेवत आहे, कारण आता संक्रांत जी आहे ती आलेली आहे. त्यामुळे आता संक्रांतीत साड्या वगैरे लागतात. त्यामुळे साड्या या ठिकाणी मी प्रेस करून ठेवत आहे. आणि बघा हे पाउचेस या ठिकाणी छोटं पडलेलं आहे, तर मोठ्या पाऊचमध्ये ठेवणार आहे. सकाळी थोड्या वेळ उन्हामध्ये साडी वाळू घालते आणि त्यानंतर प्रेस करून ठेवते. यालाही प्रेस करून ठेवलेली आहे. तर या पिको फॉल साठी न्यायचे आहेत. याला मध्ये कॅरी बॅग मध्ये ठेवून टाकायचं आहे. फंक्शन साठी ही घेतलेली आहे पर्स.
सर्व ड्रायफ्रुट्स बघा तुपावरती छान अशी मी परतून घेतलेली आहेत. आता ती थंड व्हायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत ही सर्व कामे करून घेणार आहे. कारण आता संक्रांत म्हटल्यानंतर साड्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा लागतात, तर पिको फॉलसाठी देखील साड्या द्यायच्या आहेत. तर ही सर्व कामे एकसाथ आपल्याला करावी लागत असतात. गूळ जो आहे तो देखील मी काढून घेतलेला आहे. तर या ठिकाणी उरलेला गूळ जो आहे तो मी ठेवून टाकत आहे. हे बघा मित्रांनो, किचन मधली कामे काही संपतच नाहीत. ओटा स्वच्छ करणे, बाकीची सर्व कामे आवरणे, ही दिवसभर कामे आपले चालूच असतात. कारण सर्वात महत्त्वाचं माझ्यासाठी जी जबाबदारी आहे ती म्हणजे बघा किचन रूम जे आहे ते अगदी नेहमी स्वच्छ असं ठेवणं. तर या ठिकाणी सर्व ड्रायफ्रूटची पावडर जी आहे ती बनवून घेत आहे. आणि किचनमधली जी काही कामे आहेत ती बघा आपली दिवसभर हळूहळू चालतच असतात. परंतु या सर्व कामाचं प्रेशर जास्त मी काही घेत नाही. सकाळी 11च्या सुमारास सर्व कामे जी आहेत ती संपलेली असतात आणि नंतर दिवसभर माझ्यासाठी वेळ जो आहे तो मोकळा असतो. तर सर्व ड्रायफ्रूटची पावडर जी आहे ती अगदी बारीक अशी करून घ्यायची आहे. कारण मुलं ही जर पावडर मोठी असेल तर लाडू खाणार नाहीत. त्यामुळे बघा पावडर जी आहे ती अगदी बारीक अशी करायची आहे. खारीक जी आहे तीच आपल्याला बारीक करण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो. बाकीचे ड्रायफ्रुट्स अगदी लवकर बारीक होतात. तर बघा मागच्या वेळेस काय झालं होतं की खारीक जी आहे ती बारीक करताना या ज्या मिक्सरचं भांडं आहे त्याची ब्लेड जी आहे ना ती तुटलेली होती. त्यामुळे बघा आता थोडंसं सावकाश करत आहे आणि छोटंसं भांडं शक्यतो वापरा, कारण त्याच्यामध्ये लवकर पावडर बनली जाते. बाकीच्या ड्रायफ्रूटसाठी काही वेळ जास्त लागत नाही, कमी वेळात ते सर्व अगदी बारीक असे होतात. बारीक डिंक झालेला आहे. डिंकाच्या लाडूमध्ये बघा ज्यावेळेस आपण मनुके बारीक करून मिक्स करतो ना त्यावेळेस मात्र फार वेळ लागतो. कारण मनुके बघा अगदी मऊ असे होतात. त्यामुळे याच ठिकाणी थोडासा वेळ जो आहे तो आपल्याला जास्त लागतो. परंतु बघा हाताने छान असं मिक्स केलं ना हे जे मनुके आहेत ते मिक्स होतात. आणि हिवाळ्यात बघा आपल्याला मनुके जे आहेत ते देखील आरोग्यासाठी फार महत्त्वाचे असतात. केसासाठी देखील मनुके अगदी उत्तम असे असतात. तर आता याच्यामध्ये जायफळ जी आहे ती टाकत आहे आणि किचन ओटा देखील मी क्लीन करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी गूळ जो आहे तो वितळवायचा आहे. याच्यामध्ये 1 चमचा तूप जे आहे ते टाकायचं आहे. हे तुपाचंच भांडं होतं त्यामुळे गूळ जे आहे ते मी याच्यामध्येच वितळवून घेत आहे. हे ज्यावेळेस तुम्ही लाडू बनवता याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. तर तूप फक्त यामध्ये टाकून ना हे गूळ जे आहे ते वितळवायचं आहे आणि हा गूळ जो आहे तो मिक्स करायचा आहे. बस एवढंच काम या ठिकाणी आहे. तर यामध्ये गुठळ्या ज्या आहेत त्या होऊ द्यायच्या नाहीत. अगदी असं पातळ छान असं याचं पेस्ट जी आहे ती बनवायची आहे आणि लवकर असं मिक्स करावं लागतं कारण गूळ जो आहे तो घट्ट होतो. गरम असतानाच याचे लाडू जे आहेत ना ते बनवून घ्यायचे आहेत. आता बघा लाडू जे आहेत ते भरपूर बनणार आहेत. त्यामुळे बघा उभा टाकून काही मी लाडू याचे बनवणार नाही. खाली बसून मस्त असे लाडू वळणार आहे. तर सर्व गूळ जो आहे तो छान मिक्स करायचा आहे आणि बघा लवकर असे लाडू बनवायचे आहेत, नाहीतर गूळ जो आहे ना तो घट्ट होऊ शकतो. त्यामुळे पातळ असतानाच याचे लाडू जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. तर बरेच असे लाडू झालेले होते. तर बघू शकताय छान असा ड्रायफ्रूटचा लाडू जो आहे तो तयार झालेला आहे. मित्रांनो बघा हिवाळ्यामध्ये ना सकाळी सकाळी मुलांना 1 लाडू आणि 1 ग्लास दूध दिला ना तर त्यांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं. शिवाय बघा घरातील जे काही मोठे माणसं आहेत ना त्यांना देखील आपण हा लाडू देऊ शकतो. हा लाडू आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम, महत्त्वाचा आणि खूप आरोग्यदायी असा आहे. तर बघू शकताय बरेच असे लाडू झालेले आहेत. तर हे लाडू जे आहेत ते हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा. बघा असे एकदम सॉफ्ट मऊ असे छान झालेले आहेत. एकदम छान असे लाडू तयार झालेले आहेत.
खाली तर ताई आहे, त्यांना 2 देऊन येणार आहे. हे जे लाडू आहेत ते बघा मुलांच्या हाताला येतील ना अशाच ठिकाणी मी ठेवणार आहे. समोर दिसले ना तर मुलं खातात, त्यामुळे बघा त्यांच्या हाताला येतील अशाच ठिकाणी हे लाडूचा डब्बा जो आहे तो ठेवणार आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील ना तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग भेटूया मित्रांनो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.